धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. आणखीन एक उल्लेख करायचा राहिला आहे, ते म्हणजे आपल्या शाळेतील 2 विद्यार्थी या मंचावरती आसनस्थ झालेले आहेत आणि 2 विद्यार्थी आमच्या शाळेचे खरं तर तारे आहेत. शाळेतील सर्व मुलींमधून जिची निवड झालेली आहे अशी विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कुमारी मयुरी पाटील व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमार अथर्व नारखेडे हे दोघेही 10वीचे विद्यार्थी अतिशय गुणी विद्यार्थी असे आहेत. त्याही दोघांचं खूप खूप कौतुक. सर्वांसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. धन्यवाद चव्हाण मॅडम, खूप छान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेत अनेक वर्षभर उपक्रम चालतात आणि विविध उपक्रमातून आपली शाळा मार्गक्रमण करत असते. म्हणूनच आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे, भविष्यात दिशा स्पष्ट करण्यासाठी मी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ गागरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. प्रास्ताविक आदरणीय सौ गागरे मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री तरटे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय शैलेंद्री चव्हाण सर, प्रमुख पाहुणे माननीय मयूर खानगे, आमच्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी मयुरी पाटील आणि अथर्व नारखेडे, सर्व उपस्थित पालकवर्ग, विद्यार्थी, त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, ज्या कार्यक्रमाचे आमचे गुणवत्ता विद्यार्थी हे आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं कौतुक करणार आहोत, सत्कार करणार आहोत. काही मोठं असं नाहीये, परंतु हे आपण कशासाठी करतो तर हे विद्यार्थी वर्षभर जिद्द चिकाटीने जे काही काम करतात आणि त्यातून त्यांनी जे यश मिळवलेलं आहे, यासाठी त्यांना या कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळत असतं. आणि त्यानंतर पुढचे येणारे समोर बसलेले विद्यार्थी जे आहेत त्यांना प्रेरणा मिळते आणि आपणही असेच मार्क मिळवावे, टॉपमध्ये यावं आणि पुढच्या वर्षी इथे पाहुण्यांच्या हस्ते आपल्याला बक्षीस मिळावं असा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण होतो आणि शाळेचा निकालही वाढण्यासाठी मदत होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्यामध्ये जिद्द असायला हवी, आपल्यामध्ये संयम असायला हवा, आपल्याकडे आत्मविश्वास असायला हवा. आणि हे जर सगळं आपल्याकडे असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सहजपणे यशस्वी होत असतो. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी तुम्हाला आपण कसं जगावं हे आपल्याला शिकवणारं असा एक विचार या ठिकाणी मी मांडणार आहे. एकदा गणिताच्या शिक्षिकेने आपल्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की आपलं नाव सोडून वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांची नावं 2 कागदांवर लिहायची आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर जागा सोडून द्यायची. सर्व विद्यार्थ्यांनी 2 कागदांवर आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलांची नावं लिहिली आणि मग त्या गणिताच्या शिक्षकाने म्हटलं की तुमच्या वर्गातल्या मुलांमध्ये जो चांगला गुण आहे तो त्याच्या नावासमोर लिहायचा. पुढचा सगळा वेळ लिहिण्यामध्येच गेला. शनिवारी त्या शिक्षिकेने सर्व कागद एकत्र केले. प्रत्येक विद्यार्थी